जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यात अडकले असताना त्यांना सोडवण्यासाठी संताजी घोरपडे यांची घोडदौड चालू आहे. ही बातमी औरंगजेबाला समजली, पण औरंगजेबाने पण लगेच काय केलं की त्याचा सरदार कासिम खान, या कासिम खानाला संताजी घोरपडेंची वाट अडवण्यासाठी पाठवलं. या कासिम खानाची आणि संताजी घोरपडेंची एका ठिकाणी छावणी पडली की काही अंतरावरती संताजी घोरपडे होते तर काही अंतरावरती कासिम खान होता. मग एक रात्री कासिम खान नाच गाण्यामध्ये मशगूल, कारण औरंगजेबाची छावणी म्हणजे काय अशी मराठ्यांच्या सारखी मातीसाठी लढणारी किंवा आया बहिणींच्या आबरूसाठी लढणारी, स्वराज्यासाठी लढणारी नव्हती. त्यांना काय फक्त आणि फक्त पगार, तनखा ह्याच्यासाठी लढणारी ही औरंगजेबाची फौज होती. मग या फौजेत कासिम खानाच्या नाच गाण्याचा फायदा घेऊन संताजी घोरपडे त्याला बगल देऊन निघून जिंजी किल्ल्याकडे गेले असते, कुणाची, राजाराम महाराजांची मदत करण्यासाठी, वेढा उठवण्यासाठी. पण संताजी घोरपडेंनी विचार काय केला की या कासिम खानाची मस्ती पाक जिरवायची, आणि त्यांनी काय केलं की तिथेच थांबले, वाट बघितली कासिम खान काय चूक करतोय. आणि त्यांच्या डोक्यात असं होतं की जर आपण याला बगल देऊन पुढे गेलो तर कासिम खान मागून येईल आणि जिंजीच्या वेढ्यातली फौज पण मुघलांची संताजी घोरपडेंच्यावर चाल करून येईल, म्हणजे दोन्हीकडून आपण कात्रीत सापडू. म्हणून संताजी घोरपडे पुढे गेले नाही, तिथंच थांबले. आणि त्यांनी काय केलं पुढच्या भागात बघा.